ठाण्यातील चंदनवाडी परिसरात असलेल्या 3 टाक्यांमधील पाण्याचा विभागणे विविध ठिकाणांमध्ये भागांमध्ये होते ते, परंतु येथे चरई इथे कमी दाबानं पाणी पुरवठा होतं. त्यामुळे येथील नागरिकांची स्वतंत्र जलकुंभाची मागणी होती. या मागणीचा पाठपुरावा करत स्थानिक तर माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांना यश आलं असून या जलकुंभाचं भूमिपूजन सोहळा नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते पार पडला. या जलकुंभ उभारणीमुळे चरई भागातील विविध इमारतींना योग्य प्रकारे पाणीपुरवठा होणार असून तेथील नागरिकांनी याबाबत खासदार नरेश म्हस्के तसंच माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला उपविभाग प्रमुख अनिल सोनावळे, उपविभाग प्रमुख नरेंद्र मालुसरे, उपविभाग प्रमुख सिद्धू यादव, बीजेपी मंडळ अध्यक्ष परेश शहा, अरुण दारवे आणि चरई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या प्रयत्नांनी चरई परिसराकरता सेपरेट जलकुंभाची निर्मिती करण्याच्या कामाचं आज भूमिपूजन झालेलं आहे. मी महापौर असताना आपण हे सुधीर कोकाटे यांच्या प्रयत्नांनी पाठपुराव्याने हा जलकुंभ मंजूर करून घेतला आणि सातत्याने जागा ताब्यात घेण्यापासूनचा विषय होता. पण सुधीर कोकाटे यांनी पाठपुरावा केला आणि चरई परिसराकरता हा जलकुंभ बांधण्यात येत आहे. वर्षभरात त्याचं काम पूर्ण होईल आणि एकदा जलकुंभ बांधून झाला तर चरई परिसरातील पाण्याची जी काही समस्या आहे ती दूर होणार आहे. लवकरात लवकर हे जलकुंभ बांधून होईल तशा प्रकारचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि चरई परिसर जो आहे जो वेगळ्या टाकीवरनं पाणी येतं तो सेपरेट पाणी त्या ठिकाणी जाणार, त्यामुळे त्यांची पाण्याची समस्या दूर होण्याकरता मदत होणार.